स्तनपान सप्ताह सध्या सुरू आहे. तुम्ही म्हटल्यासारखं 1 ते 7 तारखेदरम्यान हा सप्ताह सुरू असतो आणि या दरम्यान अनेक अवेअरनेस प्रोग्राम आपल्या हॉस्पिटलकडून, तुमच्या डिपार्टमेंटकडून पण होत असतात. बाकीचेही डिपार्टमेंट करत असतात. तर सुरुवातीला आपण हा जो सप्ताह आहे त्याच्याबद्दलचं थोडंसं महत्त्व आणि यावर्षीची थीम काय आहे त्याबद्दल सांगूया. ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणजे एव्हरी इयर आपण ऑगस्ट 1 to ऑगस्ट 7 पर्यंत सेलिब्रेट करतोय. म्हणजे ते एक आठवडा आपण म्हणजे इतकं वर्ल्डनी इतकं त्याला महत्त्व दिले. म्हणजे स्तनपान एवढं त्याला खूपच महत्त्व आहे. त्याचं काय काय उपयोग आहे आईना पण आहे आणि बाळांना पण आहे. ते आपण जगाला सांगायला 1 आठवड्यापर्यंत त्याचं आपण सेलिब्रेट करतोय. आपल्या हॉस्पिटलमध्ये ह्या वेळीचं ह्याच्यामध्ये आपण नर्सिंग स्टाफला इन्क्लूड केले, आपण पोस्टर बनवले, आपण क्विज ठेवले आणि UG स्टुडंट्सला क्विज ठेवले आणि सगळ्यांना म्हणजे एक सेलिब्रेट पण केलेलं. त्याच्यामध्ये मॅडम येऊन म्हणजे आपलं आशा वर्करची मॅडम येऊन ते सगळ्यांना जागृती पण दिले की ब्रेस्ट फीडिंगचं काय महत्त्व आहे ते सगळं. बरोबर. ह्या वर्षीचं थीम आहे क्लोजिंग द गॅप अँड सपोर्ट सिस्टम. म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करायला पाहिजे. जे पण त्यांना माहीत म्हणजे वाटते की त्यांनी फीड नाही करू शकत त्यांना मोटिवेट करून त्यांना फीड करायला आपण सांगायला पाहिजे. एकच कॉन्ट्राइंडिकेशन ब्रेस्ट फीडिंग म्हणजे ते पण आमचं एकच म्हणजे ते गॅलेप्टोझेमिया म्हणून एकच कंडिशन आहे. त्याच्यामध्ये आपण ते ब्रेस्ट फीडिंग म्हणजे जे स्तनपान नको म्हणून सांगू ते एकच कंडिशन आहे. ते सोडून कुठल्याही कंडिशनमध्ये आपण ब्रेस्ट फीडिंग अवॉइड नाही करत. सगळ्यांना आपण प्रोत्साहन करायला पाहिजे की तुम्ही तुमच्या बाळांना मुलांना जे आहे ते 6 महिने पूर्णपणे फक्त आईचं दूध त्यांना द्यायला पाहिजे त्याने. आणि नंतर 2 वर्षापर्यंत आपण कंटिन्यू करू शकतो वरचा 6 महिन्याचा आहार देऊन. 6 महिने तरी काही पाणी नाही द्यायचं, गुट्टी ग्राईप वॉटर काहीही द्यायचं नाहीये. फक्त आईचं दूध जे आहे फक्त पुरवठतील बाळाची मेंदूची ग्रोथ आणि वाढ वाढायला पण ते फक्त 6 महिने आईचं दूधच द्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूध द्यावं, वरचं काही देण्याची काही गरज नाही आहे. समरमध्ये पण आपण जे म्हणतोय की ऊन जास्त झाले बाळाला पाणी द्यायला देऊ का, बाळ म्हणजे जास्तच हे आहे थोडं पाणी पण द्यायचं नाही. आईचं दूध जे आहे त्याच्यामध्ये पाणी भरपूर प्रमाण जे बाळाला पुरवठते ते असतेच. त्यामुळे ते तेवढंच पहिले 6 महिने पूर्ण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतोय. ते वरचं काहीही प्री लॅक्टल फीड द्यायचं नाही, फक्त दूधच द्यायची. आणि ते बाळाचं वाढ आणि मेंदूची वाढ आणि त्याचं नॉर्मल ग्रोथला पण ते खूपच महत्त्व आहे. आणि हे पण आपण म्हणतोय की जे ब्रेस्ट फीडिंग म्हणजे आईचं दूध पाजून जे बाळ ते मोठं होतात त्यांचं IQचं प्रमाण जास्त असते. जे डब्बा किंवा काउज मिल्क आपण घेतोय त्यांचं म्हणजे ते हुशार पण होतात. आणि आईचं ते त्याचं बेनिफिट म्हणजे ते काय प्रिपेअर, आता डब्याचं दूध कसं आहे आपण प्रिपेअर करायला लागणार, ते हे सगळं तुम्ही वॉश करून ते उकळून पाणीमध्ये हे करून नंतर प्रिपेअर. आईचं दूध रेडीमेड असते. बाळ रडायला लागले आईचं दूध पाजवा, म्हणजे रडायचं कारण वेगळं असतं बट जेव्हा बाळाला भूक लागतो आईचं दूध रेडीमेड असतो आणि ती पाजू शकते. 6 महिनेपर्यंत फक्त आईचं दूध पाजवायचं आणि आईचं दूध 2 वर्षापर्यंत आपण कंटिन्यू करू शकतो. याच्याबद्दल डिटेल आपण जाण्याआधी सुरुवातीला एक प्रश्न विचारेन की आईच्या दुधाला अमृत मानलं जातं आणि डिलिव्हरी झाल्याबरोबर जे पहिलं दूध बाळाला पाजणं गरजेचं असतं, तर त्याचं महत्त्व इतकं काय आहे? करेक्ट. पहिल्याचं जे आपण 3 दिवसमध्ये जे आईचं दूध येते त्याला आपण चीक म्हणतोय. चीक म्हणजे कोलेस्ट्रम. त्याच्यामध्ये इतकं इम्युनोग्लोब्युलिन्स आणि प्रोटीन्स आणि फॅट असते ते बाळाला म्हणजे रोगप्रतिकार शक्ती इतकं देते की म्हणजे कुठलंही इन्फेक्शन बाळाला व्हायला ते हे करते. पहिले 3 दिवस त्याचा कलर काय येलो आहे पिवळा आहे त्यामुळे ते फेकून द्या असं ते युजली आपण गावामध्ये त्यांनी ऐकून घेतात. ते तसं करायचं नाही. पहिले 3 दिवसाची जे दूध असते त्याला चीक म्हणतोय आपण आणि त्याच्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स जास्त असते आणि ते बाळाची रोगप्रतिकार शक्ती म्हणजे वाढवायला मदत करेल. त्यामुळे ते जे आईचं डिलिव्हरी झाले आत्ता तरी रिसेंटली ब्रेस्ट क्रॉल म्हणून म्हणतोय, म्हणजे डिलिव्हरी झाले बाळाचं ते हे कट करायचं आधी बाळाला आईचं पोटामध्ये ते घालतात आणि बाळ दूध घ्यायला ओढते. मग ते असताना म्हणजे विदिन हाफ एन आवर आपण म्हणतोय अगोदर बट आता तरी ब्रेस्ट कॉल म्हणजे डिलिव्हरी झाले बाळाला पोटावरती ठेवायचं आणि बाळ स्वतः ते म्हणजे आईचं ते दुधाची वासनेमुळे ते असं हे करून बाळाला ते दूध ओढायला बाळ स्वतःच ओढायचा प्रयत्न करते. अच्छा. त्यामुळे पहिले 3 दिवसाची दूध जे आहे चीक आहे ते तुम्ही अजिबात फेकायचं नाही. ते खूपच महत्त्व आहे बाळाला रोगप्रतिकारशक्ती हे करायला. नंतरची दूध जे येते ते मॅचर मिल्क आणि ते पहिले 3 दिवसाची जे दूध असते ते 10 ते 40 ml तेवढंच असते बट ते बाळाचं पोट पण तेवढंच असते, चेरी टाईप जेवढंच असते. त्यामुळे ते पुरवतील असं नाहीये की दूध येणं झाले म्हणून पहिले जेव्हा तुम्ही म्हणजे बाळाला साखरचं पाणी असू दे, कुट्टी ग्राईप वॉटर, हनी असू दे, गाईचं दूध असू दे, जे अगोदर तुम्ही
तेव्हाच दिलं तर बाळाचं ओढण्याचं जी क्षमता असते, बाळाचं पोट भरते ओढण्याची क्षमता असते ते कमी होऊन जाते आणि बाळ नंतर आईचं म्हणजे छातीला ओढणार नाही. आणि जेव्हा बाळ ओढणार नाही तेव्हा दूध येणार नाही. आईला दूध जेव्हा येते जेव्हा बाळ व्यवस्थित ओढायला सुरू करते. जास्त जेव्हा बाळ ओढते आईचं दूध म्हणजे आईचं छातीला दूध, तेव्हा ते दूध प्रोडक्शन पण जास्त होते.